अक्का सकाळपासून काय काय केलं सांगा जरा. सकाळी उठून आंघोळ केलं, वेणी घेतलं, घरं लोटून काढली, हुंबरा पुजला, तुळशीची पूजा, लिंगपूजा झालं, देवपूजा ही झाली. पाणी गरम करून पिलं. झालं आता चहा करायचं. चहा मी प्यायचं, सासूला द्यायचं, सुरेला द्यायचं. आता झालं. आता मग आणि इथनं आणि दुसरा अजून बोला. अजून आता काय बोलू, करायलाच नाही. आणि उंबऱ्याची पूजा कशी करतात? हुंबऱ्याची पूजा पहिला लोटून काढायचं घरात आणि हुंबराचं, मग हुंबरा धुवायचं, फरशा सगळ्या त्या धुतलो, पायऱ्या. आणि मग हे केलो, हळद कुंकू लावलं, रांगोळी घातली, दारात रांगोळी घातली. किती वाजता उठलेलात म्हणालात? 4:30. रोज उठता 4:30ला? रोज उठतो. किती वर्ष उठता 4:30ला? किती वर्ष आता बघ, किती वर्ष झाली. कायम उठायलाच लागतंय. आईच्या घरात पण तुम्ही केलं असं? नाही बाई, मग आई असं करायची काय तुमची? आम्ही सगळं देवधर्मातलंच की पहिल्यापासून. मग हे तुम्हाला शिकवलं कोणी असं करायचं? हे माझ्या हे तिथनं शिकूनच आलो आहे. आडीत ना? होय. आडीला नाही. तुमचं घर केवढं आहे? आमचं घर आता लहान आहे. ओ ठेवलो आहे. तिथे गुरं वगैरे होती काय आडीला? होती की, भरपूर होती. मळ्यात होते सगळे. घरात काय नाही. आम्हाला काय गुरांचं बिरांचं करायला लागा नाही मला. आणि तुमच्या बहिणी किती होत्या? बहिणी 7 जणी आहे आम्ही. हां, मला तर बरोबर. तुम्ही किती नंबरच्या? मी पहिला. म्हणजे तुम्ही जशा हे 9 देवी आहेत तशा तुम्ही देवीच हे नवचंडिका, 7 चंडिका तुम्ही. 7 आश्चर्य असतात जगात, सगळं काही 7 आहे. तसं तुम्ही 7 बहिणी. आई वडील धन्य झाले तुमचे. होय. आणि सांगा ना तुमच्याबद्दल, देवाचं काय काय करता सांगा जरा अजून. देवाचं मी भरपूर करतो. सांगा आता बरं. लग्न झाल्यापासून काय काय पूजा केल्या वा तुम्ही? वा वा वा, किती सांगू काय काय. सांगा की जरा. भारती काय आता सकाळी सकाळी त्याला चहा करून नाही द्यायला कारण पाहिजे. मी देते चहा त्याला. तिकडे नाही करून मला द्यायला सांगा पाहिजे. आता 5 मिनिटात सांगा. लग्न झाल्यापासून मी कपडे बन्यान तुझं तिथं ह्याच्यात आहे काय बघ. इकडे आहे बघ इथे. पॅन्ट ती त्यांची आहे. आत्याला विचार कुठं ठेवल्यात. त्या खोलीत जा ना आजीच्या. तिथे आहे बस. लाईट लाव. काय तिथं तुझ्या खोलीत ठेवल्यात बघ. मी चहा देते त्यांना, तुम्ही बोला. मी देवाचं भरपूर केलंय. सांगा ना काय काय केलं. काय आता केवढं लक्षात थोडं ठेवायचं ते. सांगा. 16 सोमवार 2 वेळा केलोय. संतोष मातेचं व्रत केलोय. वैभव लक्ष्मीचं केलोय. प्रदोष तर किती सुरजला किती वर्ष झाली बघ, तेव्हापासून प्रदोष करायला लागलोय. पुरोहित तुमच्यात अजून लिंगायत मी प्रदोष पंचमचे. करतो. होय, लिंगायत पंचम. मग तुम्हाला एखादं मंदिर सांभाळायला द्यायला पाहिजे. सांभाळू शकता की नाही? मंदिर दिलं तर सांभाळू शकता की नाही? आम्हाला कसं सांभाळू शकतील ते देतील का नाही देणार? एक आमच्या इथे आजी बघितली, ती शंकराची सगळं मंदिर सांभाळते पूर्ण. तुम्हाला का नाही देणार? गुरु असं इथं नेमण्याला आहेत गुरव, असं करणारं त्यांचं आहेत. पण मला वाटतं तुम्हाला एखादं मंदिर मिळावं. तुम्हाला आनंद वाटेल की नाही? भारी. तुमच्या हाताखाली मी सगळं पूजा करतात का नाही. काशी विश्वनाथची, सोमनाथची, त्यांचं किती भाग्य असेल म्हणतो मी. रोज त्या पिंडीने त्यांचा हात लागतोय. त्यांचं किती भाग्य असेल. त्यांच्या घराण्यात परंपरेने आले ते मग परंपरेनंच येणार ते. त्यांना सगळं देवाचं माहीत पण आहे काय काय तिथलं. होय. तिथल्या पद्धती वेगळ्या. कुठं बी बघ, केदारेश्वरला बघ. हे बघूनच आता तुम्ही 4 धाम बघितले काय सगळे? नाही बाई, नाही. मला वाटतं तुमच्याशी अशा गप्पा मारत राहावं, ऐकावं. मग आता देवाचं केल्यानंतर तुम्हाला प्रसन्न वाटतंय ना? होय सगळं होय. हे केल्यावरच मग चहा प्यायचं.
मग तुम्हाला त्रास वगैरे होत नाही? अजिबात नाही आत्तापर्यंत तरी. नाही केलं तर आणि उगाच माझ्या मनाला लागतंय. गुरुचरित्र किती वर्ष वाचलोय मी, 7 वेळा श्रावणापासून. ह्या 2 वर्षात बंद केलं मी. किती वेळ बसून वाचायला लागतं ते? ते 1-2 तास तरी बसायला लागतंय. मग तेव्हा कोण तुम्हाला त्रास नाही दिला आजपर्यंत? मला आता हा कसा बोलला, तुम्हाला हे पाहिजे ते तसं भरपूर त्रास झाल्यात खरं, त्याच्यातनंच मी हे करत आलो आहे. मग पूजाला करताना उठायचं आहे तुम्ही? मी ते सगळं ते व्रत पाळून केलं नाही ते असं अखंड. पण हे असं तुम्ही करताय ते शेवटी देव असं म्हटलं जरी की उठायचं ना, ते पण आता शिव परिवार हा तुमचा गावातला आहे म्हटल्यावर ते उठायला लावणार. मग ते उठलं तरी काय ते पाप तर होत पाप नाही. मी बी त्यांचं ते निभावतोच की, ते बी कर्तव्यच आहे की. बरोबर, संसारातलं. तुम्हाला माहीत नाही आहे की याचा पुरुष आणि महिला समानता असल्यामुळे ना, असं काय तुम्हीच प्रत्येक गोष्ट हातात द्यायला पाहिजे नाही. तुम्हाला आता असं वाटतं की आपण करतोय ते बरोबर आहे, किंवा तुम्हाला असं वाटतं की माझंच काम आहे ते, तर तसं काही नाही आहे. तसं नाही खरं. तुमची अजून मला माहिती पाहिजे, मी नंतर परत तुमची व्हिडिओ घेणार आहे. कळलं काय?